पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं खालापूर तालुक्यातील वणी येथे तब्बल 240 वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे। वृक्ष लागवड व संवर्धन अभियानांतर्गत रविवारी वन विभागाच्या ताब्यात असलेल्या वणी येथील टेकडीवर 1 हेक्टर परिसरात हे वृक्षारोपण पार पडले। यामध्ये वड, पिंपळ, जांभूळ, चिंच, बेल आणि कडुलिंब यांसारख्या अत्यंत बहुगुणी औषधी आणि पर्यावरणपूरक वनस्पतींची लागवड करण्यात आली। या सामाजिक उपक्रमासाठी खालापूर वन विभागाचे वनपाल नितीन कांबळे, वनरक्षक एम चिपडे, वनरक्षक कांबळे, वन कर्मचारी राजश्री भुसनर, प्राजक्ता श्री विचारे, धीरज पंडित यांच्यासह वणी ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊ पवार, सामाजिक कार्यकर्ते देशमुख आणि श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून याआधीही खालापूर तालुक्यातील खोपोली, शिळफाटा, शेडवली, सासगाव आणि डोणवत या ठिकाणी 1000हून अधिक वृक्षांची यशस्वी लागवड आणि जतन करण्यात आले आहे। नाना धर्माधिकारी फाउंडेशनचे आम्ही खूप आभार मानतो की त्यांनी हा उपक्रम राबवला या ठिकाणी मौजेवणी गावात। आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय श्री उपवनसंरक्षक अलिबाग वावरे साहेब यांच्या मदतीने या ठिकाणी वनपरिक्षेत्र खालापूर या ठिकाणी मौजेवणी गावामध्ये सर्वे नंबर 194 मध्ये 1 हेक्टर जागेत 240 झाडं लावण्यात आली। या प्रतिष्ठानच्या वतीने समाजासाठी आणि इतर सर्व क्षेत्रातील लोकांसाठी हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा जो संकल्पना आहे, ही जी संकल्पना ही सर्वत्र राबवली गेली पाहिजे। कारण की वृक्ष राहिले तर आपण राहू, या गोष्टीतून आपण सर्वांनी याचा बोध घेतला पाहिजे। कारण की प्रत्येक झाड हे आपल्या भावाप्रमाणे आहे, जमीन ही आपली आई आहे। त्या ठिकाणी तिचं जर आपण जास्त संगोपन केलं तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच भेटणार। पण कसं आहे, फळाची अपेक्षा न करता प्रत्येक माणसांनी आणि प्रत्येक उदयास येणाऱ्या सगळ्या जीवसृष्टीने याचा बोध घेतला पाहिजे की ही अक्षय संपत्ती आहे, ही कधी संपू शकते। तिचा आपण पुरेपूर फायदा पण घेतला पाहिजे आणि संगोपन पण केलं पाहिजे। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।